लोकनेते दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता विकास, स्टार्टअप मार्गदर्शन, महारोजगार मेळाव्याचे आयोजन डॉक्टर संजीव नाईक, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ, गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून विष्णुदास भावे नाट्यगृह येथे शनिवारी आयोजित करण्यात आले होते। या रोजगार मेळाव्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात निर्माण होणारे रोजगार, स्वयंरोजगार, स्टार्टअप विषयी मार्गदर्शन करण्यात आले। या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश नाईक हे होते। स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी पुढाकार घेऊन ह्या विभागातील तरुणांना रोजगाराची, व्यवसायाची संधी निर्माण व्हावी याच्यासाठी आज या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। निश्चितपणाने काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांच्या जीवनामध्ये सतत संघर्ष करून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम ती करत असतात। त्यापैकी एक दिबा पाटील साहेब होते आणि त्यांच्याच व्यक्तिमत्वातून प्रेरणा घेऊन संजीव नाईक यांनी दुसऱ्यांच्या जीवनात आपल्याला कसा आनंद देता येईल याच्यासाठी या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं। आपल्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो। मागच्या काळामध्ये 2 महिन्यापूर्वी ते दिल्लीलाही आले होते। मी स्वतः त्यांना एव्हिएशन मिनिस्टर यांची भेट घालून दिली होती। त्यांनाही त्यांनी पत्र दिलं की एअरपोर्टच्या परिसरामध्ये, एअरपोर्टमध्ये किंवा परिसरामध्ये जे रोजगार निर्माण होतील ते सगळे रोजगार इथल्या आमच्या भूमिपुत्रांना मिळाले पाहिजेत, अशा प्रकारच्या सूचना तुम्ही एअरपोर्ट ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांना द्याव्या, अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलं।
आणि त्यावेळेला ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं की मला तिकडे व्हिजिटी करायची असते, येत आहेत. मीही त्यांच्यासोबत असणार आहे. संजीव नाईक साहेब असणार आहेत, प्रशांत ठाकूर असणार आहेत. आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. त्याचं काय काम झालं ते बघणार आहोत. पण आजचा दिवस हा निश्चितपणाने तरुणांना त्यांचं करिअर घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. नक्कीच सर, प्रकल्पग्रस्तांना आपण भाषणात बोललात की आपले स्थानिक जे लोक आहेत त्यांच्यासाठी एअरपोर्टवरती विविध कामांसाठी जे उपयोगी आहे, तसं ह्या रोजगारामध्ये या रोजगार मेळाव्यात तशा प्रकारच्या योजना किंवा कंपन्यांना आणि हे प्राधान्य दिलेले आहे. एकंदरीतच स्थानिकांना प्राधान्य देण्याचं काम ह्या रोजगार मेळाव्यातून होईल. निश्चित होईल. बघा, आपल्याला कोणाला वाटलं होतं का ह्या एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव मिळेल? ह्या एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं जाईल असं आपल्याला कोणाला वाटलं होतं का? नाही, ते शक्य झालं. तसं आता आपली भूमिपुत्र ही कुठल्या क्षेत्रामध्ये मागे नाहीत, शैक्षणिक क्षेत्रामध्येही फार पुढे आहेत. त्याच्यामुळे तिथे निर्माण होणारा रोजगार हा स्किल असो अनस्किल असो, त्याच्यासाठी इथली मुलं ही सक्षम आहेत. त्यामुळे आम्ही सर्व मंडळी संघर्ष न करता निश्चितपणाने या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना ह्या रोजगाराच्या संधी मिळतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मिळतो. माननीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या 98व्या जयंतीनिमित्तानं रोजगार, स्टार्टअप अशा विविध माध्यमातून भविष्यातल्या तरुणींना उपलब्ध होणाऱ्या संध्या ह्या अनुषंगानं आज हा मेळावा या ठिकाणी माननीय केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून उद्घाटन झालं. आणि मला आज आनंद या गोष्टीचा होतोय की मागच्या वर्षी दिबा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्तानं आम्ही पनवेलला जाहीर केलं होतं की पुढच्या वेळेसचा हा मेळावा आम्ही नवी मुंबईत घेऊ इच्छितो. आणि आज खरोखर आपण बघा, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्र ज्यांच्या जमिनींवरती हे आता सर्व प्रकल्प होत आहेत त्यांना संधी आहे. तसंच या ठिकाणी या शहरामध्ये राहणारे मग हे कुठलाही जाती धर्मपंथाची लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही एक सुवर्ण संधी आहे. आणि मला असं आनंदानं सांगावं वाटतंय की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या 9.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं देशाच्या आर्थिक एकंदरीत स्थैर्यतेमध्ये तरुणांनी सहभाग करावा आणि तरुणांच्या माध्यमातून पुढचा भावी भारत घडवावा ही जी अपेक्षा व्यक्त केली ती पूर्ण करण्यासाठीचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. याच्यामध्ये मोदी साहेबांनी सांगितले की रोजगार तुमच्या घरात येतील, तुमच्या जवळ येतील. तसं आम्ही तीच संधी आम्ही लोकांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदाच आम्ही प्रयोग केलेला आहे. मागच्या वेळेसच आम्ही आमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की काय होणार आहे आम्हालाही माहीत नाही, कारण आम्ही पहिल्यांदाच करत आहोत. आणि आज बघा की हजारोच्या संख्येमध्ये भविष्यामध्ये ज्यांना पुढे नोकरी मिळणार आहे, संधी मिळणार आहे, असे कॉलेजमधले तरुणींनी सुद्धा या ठिकाणी आल्यात. नक्की काय या नवी मुंबईमध्ये नुसतं एअरपोर्टच नाही तर अनेक संध्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या संधीचा निश्चितपणे नवी मुंबईकरांनी उपयोग आणि लाभ घेण्याचा आज निश्चित केलेला आहे. 10,000पेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की संध्याकाळपर्यंत 25,000पेक्षा जास्त लोक याच्यामध्ये रजिस्टर्ड करतील. विविध स्टार्टअप कंपन्या आहेत, विविध प्रकारच्या सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्थांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. अनेक असे उद्योजक आहेत की ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि आज शेकडो हजारो कोटींवरती ते पुढे जातात. आणि स्थानिक इकडे जर नवी मुंबईत रोजगार निर्माण होणार आहे तर दिल्लीतल्या माणसाची गरज नाही, इथल्या स्थानिक माणसांनी, मग ते नवी मुंबई, ठाणे, रायगड, मुंबई, असं टप्प्याटप्प्यानं इथल्या लोकांना रोजगार मिळावा आणि त्याची संधी मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे. आणि मला वाटतं खास उद्देश आमचा सफल होतोय असा निश्चितपणे विश्वास आहे. आज जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या समाधानाप्रमाणे, मनाप्रमाणे त्यांचा उद्दिष्ट सफल होण्यासाठी यश मिळो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो.